गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आपण सराव संच 9 मधलं मागच्या लेक्चर मध्ये 5 आणि 6 पर्यंत एक्झाम्पल झाले. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपले जे राहिलेले एक्झाम्पल ते सॉल्व्ह करू. ओके, भागाकारचे. आता कुठलं 6 पर्यंत आपले झाले. आता कुठलं एक्झाम्पल आहे 7वा. लास्ट लेक्चर मध्ये आपण 6 पर्यंत एक्झाम्पल आणि काय जे कन्सेप्ट आहेत फॉर्म्युला वगैरे ते करून घेतले. आता काय करायचं 6वा एक्झाम्पल. 6वा झाले. 7वं कुठलं एक्झाम्पल आहे 100 भागिले 60. काय प्लस प्लसचा भागाकार काय असतो प्लस. 100 भागिले 60. झिरोला झिरो गेले, दोन्ही जातो. बेत्रिक 6, बेपंचे 10. किती आलं 503. ओके, समजलं 7वं. आता सॉल्व्ह करू 8वं एक्झाम्पल. 8वं एक्झाम्पल काय आहे 9 भागिले -54. फर्स्ट स्टेप काय आहे छेदांश मध्ये कन्व्हर्जन करायचं. आपल्याला इझी पडतं. 9च्या टेबल मध्ये 54 आहे. काय करायचं 9 सक्की 54. 9 गुणुले 6 गुणुले काय -1. मायनस आहे म्हणून ह्याला काय करायचं 1. ओके, काय करायचं वजा. लास्टला आन्सर मध्ये डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. वजा अधिकचा अधिक वजाचा भागाकार काय येतं आन्सरला काय येणार वजा. 9 लाईनला गेली 1 आणि -6. काय आलं 1/-6. ओके, हे झालं 7वं. 8वं समजलं. काय झाले आपले 8. आता 9वं एक्झाम्पल काय आहे बस होते. ओके 8 9 एक्झाम्पल काय दिले 78 भागिले 65. ओके, 78 डिवायडेड 65. 78 भागिले 65. 78 आणि 65 कुठल्या टेबल मध्ये 13च्या. 13 78 1. 65 13 5 65 1. 13ला 13 गेले 6/5. आन्सर किती आलं 6/5. अधिक अधिक आहे त्यामुळे साइनचा विचार काही करायचा नाही. अधिक अधिकचं अधिकच असतं. 9वं झालं. आता एक लास्टच एक्झाम्पल राहिले ह्यामधलं एक्झाम्पल 10. काय 10वं एक्झाम्पल -5 भागिले -315. -5 लक्षात ठेवायचं. वजा वजाचा भागाकार काय येतो अधिक. -315 का कुठल्या टेबल मध्ये काय येतं 315 वजा 1 गुणुले 5. कसं करताय वजा 1 63 गुणुले 5 किती येतं 63 गुणुले 5 315. हे झाला गणित लिहून. ओके, 9 पण इरेज करते. 63 काय केले मी 63 गुणुले 5 किती येते 5 × 15 6 × 30 आणि 31. समजलं किती आलं 315. 5ला 5 गेली वजा 1/63. आन्सर किती आलं 1/63. समजलं. आता क्वेश्चन दुसरा आहे आणि क्वेश्चन दुसरा काय ज्याचे उत्तर. दुसरा क्वेश्चन काय ज्याचे उत्तर. क्वेश्चन काय ज्यांचे उत्तर 24/5 येईल अशा पूर्णांकाचे 3 भागाकार तयार करा.
काही अवघड नाही, एकदम इझी. काय ज्यांचा उत्तर एवढे म्हणजे आपल्याला साधे सोपं एकदम सिंपल करायचं. 24चा टेबल करायचं. 24चा टेबल कुठपर्यंत? 3चा 5चा 3चा फक्त 24चा टेबल घ्यायचा. काय करायचं? ज्याचे उत्तर किती यायला पाहिजे? 24/5 यायला पाहिजे. असं काय करायचं? पूर्णांकांचं काढायचं. समजलं? 24 गुणुले पहिल्यांदा कुठली संख्या घ्यायची? 24 गुणुले 3 घेऊ. ओके, 24 गुणुले 3 आणि 5 गुणुले 3. 24 त्रिक किती आलं? 24 त्रिक 72 आणि 5 त्रिक 15. ओके, आलं. ह्याचं उत्तर आपण डिवायडेड केलं किती येणार? 24/5. एकदम इझी आहे. समजलं? काय कर? ज्याचे उत्तर 24/5 आहे जे ते येते ना, त्या 24 ने ह्याला डिवाइड केलं. 24 त्रिक 72 आणि 5 त्रिक, समजलं? 3चा 3 आणि 5 त्रिक 15. 5 असं एकदम इझी. काय करायचं? ज्याचे उत्तर 24/5 आहे 24चा टेबल घ्यायचा आणि खाली 5चा टेबल घ्यायचा. पण सेम मल्टिप्लाय करायचं फक्त, एवढं लक्षात ठेवायचं. 24चा 3 पर्यंत टेबल केल्यावर 5चा पण काय करायचा? 3 पर्यंत घ्यायचा. समजलं? काय आली? कुठली संख्या आली? 72/15. वजा केलं तर एक आपली काय समजली? कुठली संख्या आली? 72 ला 72 भागिले 15. समजलं? दुसरे काय येणार? ज्याचे उत्तर 24/5 आहे. कसं शोधून काढायचं? काय सांगितलं? 24चा टेबल. 24चा टेबल आपण इथं 3 पर्यंत घेतला. आता काय करू आपण? 24चा टेबल 5 पर्यंत घेऊ. 24 5 120. ओके, 120 आणि 24. समजलं? 24चा 5चा 5चा 25. आलं? काय झाला आन्सर? कसं केलं? 120 भागिले 25 काय येणार? 24 गुणुले 5 आणि खाली 5 गुणुले 5. किती आन्सर आलं? 5 ला 5 गेले. आला आन्सर 24/5. दुसरी संख्या कुठली भेटली आपल्याला? 120 भागिले 25. आता काय करायचं? 24 न 3 ने 5 ने 6 ने कशाने पण मल्टिप्लाय करायचं. समजलं? हे आलं वरचं. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट काय करू? 3 संख्या सांगितल्या आपल्याला, 2 भेटले. आता काय करायचं? कुठली संख्या काढणार आपण? 24 ने सेम संख्येने मल्टिप्लाय करायचं त्यांना. समजलं? 24 ने डायरेक्ट आपण 20 ने करू. 24 गुणुले 20. ओके, आणि 5 गुणुले 20. 20 ला 20 गेले. किती आले? 24/5. कुठली संख्या भेटणार सांगा? 24 ला 20 ने मल्टिप्लाय केल्यावर 480. 5 दोन्ही 10. कुठल्या संख्या भेटल्या? 480 भागिले 100. याचा आन्सर. ज्यांचे उत्तर 24/5 येईल असे पूर्णांकाचे भागाकार तयार करा. आपल्याला हा एक भेटला. समजलं? त्यांनी सांगितले 3 काढा. आता लास्टचं पण सेमच आहे. तुम्ही सॉल्व्ह करता का? सॉल्व्ह करून देऊ. ओके, लास्टचं दुसरं एक्झाम्पल काय आहे? फक्त तो टेबल लिहायचा. काय सांगितले ते टेबल. इझिबल. इथं काय? -5 आणि 7. ज्यांचे उत्तर -5/7 वजा 5/7 येईल असे पूर्णांकाचे 3 भागाकार तयार कर. कसं करणार? काय सांगितले? 5चा टेबल लिहायचा, 7चा टेबल लिहायचा सरळ. आणि फक्त इथं वजा चिन्ह आहे म्हणून कुठल्याही भागाकार मध्ये काय करायचं? ज्याचे वजा चिन्ह येईल त्याला वजा करायचं. काय येणार सांगा? कितीने करायचं? फर्स्ट आपण 9 ने करू. 5 काय येणार? -5 इकडं रब केलं तरी चालेल. -5 5 9 45 आणि 7 ला पण 9 ने. काय आले? 5 9 45 भागिले -45 भागिले 7 9 63. समजलं? आलं का? आता याचा आन्सर किती यायला पाहिजे आपल्याला? एवढे आन्सर येणार झालं 63. किती येणार? 5 गुणुले 9 आणि 7 गुणुले 9. 9 ला 9 गेले. आला आन्सर 5/7. समजलं? काय केलं? समजलं? 5 ने 9 ला आणलं. आता काय करायचं? 5 ने 3 लागेल. 5 3 15 आणि 7 ने 3. समजलं?
मल्टिप्लाय करायचं फक्त सेम अंकाने, सेमनी त्याला मल्टिप्लाय करायचं। आता किती आपल्याला 5 त्रिक 15 मायनस 15 भागिले 7 त्रिक 21 हे काढ। समजलं कसं लिहिणार आपण? मायनस 15 भागिले 7 त्रिक 21 ओके। त्याचा आन्सर आपल्याला किती भेटायला पाहिजे? 7 येते 5 त्रिक 15 आणि 7 त्रिक 21 3 ला 3 गेले किती आन्सर आलं? -5/7। कुठल्या दोन संख्या भेटल्या? ओके थर्ड संख्या आता तुम्ही काढा, ते होमवर्कला। समजलं? काय करायचंय फक्त ज्यांचे उत्तर एवढे येईल असं दिलेलं असतं तेव्हा काय करायचं, फक्त सेम संख्येनं खाली आणि वरती मल्टिप्लाय करायचं। एकतर टेबल करायचा, टेबल द्यायचा, नाही तर मल्टिप्लाय करायचं। समजलं काय? काय आपला आता पूर्णांक संख्येचा गुणाकार व भागाकार चॅप्टर आपला संपला। काय आहे भागाकार आणि गुणाकारचे नियम सांगा? अजून काय 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 नियम आहेत बघा भागाकारचे? शून्याने कोणत्या संख्येला भागता येत नाही। समजलं? शून्य जर असेल, शून्याने कोणत्या संख्येला भागता येत नाही हा एक नियम। दुसरा काय असणार आहे भागाकारचा नियम? वजा वजाचा भागाकार काय येणार? अधिक, अधिक अधिक वजाचा भागाकार वजा आणि अधिक अधिकचा भागाकार अधिक। जे गुणाकाराला नियम आहे तोच भागाकाराला नियम आहे। इथं मी लिहून देते तुम्हाला लास्टला। हे समजलं? फक्त टेबल करायचा म्हणजे त्याच सेम संख्येनं वर आणि खाली मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल ते संख्येचं उत्तर तेवढे येतं। समजलं? काय भागाकारचं काय येणार? अधिक वजाचा भागाकार काय येतो? वजा भिन्न संख्या, वजा वजाचा भागाकार अधिक, अधिक अधिकचा भागाकार हा रूल लक्षात ठेवायचा। हा चॅप्टर इथं संपला।